महत्त्वाचे करंट अफेअर्स. प्रश्न 1. 2026चा प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? उत्तर डॉक्टर जयंती कुमारेश. प्रश्न 2. 2026च्या संगीत कलानिधी पुरस्काराच्या मानकरी डॉक्टर जयंती कुमारेश या कोणत्या वाद्याच्या वादनासाठी प्रसिद्ध आहेत? उत्तर वीणा वादक. प्रश्न 3. 2025चा MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार जाहीर झालेले प्रा. यशवंत गुप्ता हे कोणत्या क्षेत्रातील संशोधनासाठी प्रसिद्ध आहेत? उत्तर खगोल भौतिकशास्त्र. प्रश्न 4. आफ्रिका कप ऑफ नेशन्स AFCON फुटबॉल 2026 स्पर्धेचा अधिकृत विजेता देश कोणता ठरला आहे? उत्तर मोरोक्को. प्रश्न 5. वन्यजीव तस्करी रोखण्यासाठी इंटरपोल आणि जागतिक सीमा सुरक्षा संघाने संयुक्तपणे कोणते अभियान राबवले आहे? उत्तर ऑपरेशन थंडर. प्रश्न 6. वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये 208 पदके जिंकून पदतालिकेत भारत कितव्या क्रमांकावर आहे? उत्तर पहिल्या. प्रश्न 7. अलीकडेच मार्च 2026 मध्ये कोणत्या राज्याने स्वतःच्या भूमीवरून पहिल्या खासगी साऊंडिंग रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? उत्तर गुजरात. प्रश्न 8. चायनीज ग्रँड प्रिक्स 2026चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? उत्तर आंद्रिया किमी अँटोनेली. प्रश्न 9. 12वी आशियाई आणि प्रादेशिक पॅसिफिक परिषद मार्च 2026 मध्ये कोठे आयोजित करण्यात आली होती? उत्तर नवी दिल्ली, भारत. प्रश्न 10. दरवर्षी जागतिक चिमणी दिवस कधी साजरा केला जातो? उत्तर 20 मार्च. जळगावचे साहित्यिक राजू बावेस्कर यांच्या काळ्या निळ्या रेषा या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. 2025 सालासाठीचा प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार. कादंबरीत समाजातील वास्तव आणि संघर्षाचे चित्रण. 24 भारतीय भाषांमधून निवड झाली. पुरस्कार वितरण 29 मार्च 2026 नवी दिल्ली येथे होईल. 11. इंडिया ट्राइब्स फेस्ट 2026चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले? उत्तर नवी दिल्ली. 12. द म्युझिक अकॅडमी चेन्नईतर्फे प्रतिष्ठित संगीत कलानिधी पुरस्कार 2026 साठी कोणाची निवड झाली आहे? उत्तर जयंती कुमारेश. 13. राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026 कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? उत्तर भुवनेश्वर. 14. कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या सहकारी संस्थांसाठी दीर्घकालीन कर्जाची उपलब्धता मजबूत करण्यासाठी लाँग टर्म फार्मर्स कॅपिटल कोऑपरेटिव्ह स्कीम कोणी सुरू केली आहे? उत्तर राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ. 15. कोणत्या देशाचे मेट्रो नेटवर्क अलीकडेच जगातील तिसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क बनले आहे? उत्तर भारत. 16. पोट्टी श्रीरामुलुकी यांच्या सन्मानार्थ बलिदानाच्या पुतळ्याचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर अमरावती. 17. आशियातील सर्वात मोठ्या ट्यूलिप बागेचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर श्रीनगर. 18. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो NCBचा कोणता स्थापना दिवस 17 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात आला? उत्तर 41वा. 15. दिव्यांग शक्ती योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली? उत्तर आंध्र प्रदेश. 20. सिटी युनियन बँकेचे मुख्य ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? उत्तर रवींद्र जडेजा. राष्ट्रीय लसीकरण दिवस नॅशनल वॅक्सिनेशन डे दरवर्षी कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 16 मार्च. 22. अलीकडेच ओरिसाच्या गजपती शासकांशी संबंधित मध्ययुगीन तेलुगू शिलालेख कोठे सापडला आहे? याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. 23. बँकॉक येथे आयोजित वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर्स कपमध्ये चंद्रिका पुजारी यांनी कोणते पदक जिंकले आहे? याचं उत्तर आहे सुवर्णपदक. 24. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ सेबी चे पूर्ण वेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे के. व्यंकट रमणा मूर्ती. 25. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने कोणत्या IITच्या मदतीने साथी ॲप विकसित केले आहे? याचं उत्तर आहे IIT कानपूर. 26. इंडियन वेल्स 2026 टेनिस स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? याचं उत्तर आहे आर्यना साबालेका. स्पष्टीकरण. आर्यना साबालेंका हिने महिला गटात विजेतेपद पटकावले तर पुरुष गटात जेनिक सिनर याने विजेतेपद पटकावले आहे. 27. ज्ञानपीठ सन्मान 2025 देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? याचं उत्तर आहे आर. वैरामुथू. स्पष्टीकरण. आर. वैरामुथू यांना 2025चा प्रतिष्ठित ज्ञानपीठ सन्मान मिळाला आहे. या व्यतिरिक्त चिरंजीवी यांना NTR नॅशनल फिल्म अवॉर्ड आणि अमोल पालेकर यांना मेटा लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड 2026 देण्यात आला आहे.
28 मतुआ धर्म मेळा कोणत्या राज्यात आयोजित केला जात आहे? याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल. 29 कासवाची ड्राविड वजानिया ही नवीन प्रजाती कोणत्या राज्यात शोधली गेली आहे? याचं उत्तर आहे केरळ. 30 कोणत्या राज्याने आपल्या पहिल्या साऊंडिंग रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे? याचं उत्तर आहे गुजरात. स्पष्टीकरण: गुजरात राज्याने आपल्या पहिल्या साऊंडिंग रॉकेटची यशस्वी चाचणी केली आहे. गुजरातमध्ये गीर नॅशनल पार्क असून ते आशियाई सिंहासाठी प्रसिद्ध आहे. गुजरात हे नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात 16.5% हिश्श्यासह भारताचे पॉवर हाऊस बनले आहे. प्रकल्प: प्रोजेक्ट टायगर 1973 मध्ये, प्रोजेक्ट एलिफंट 1992 मध्ये आणि प्रोजेक्ट चीता 2022 मध्ये सुरू झाले. आंध्र प्रदेशात प्रोजेक्ट हनुमान सुरू करण्यात आला असून अमरावतीमध्ये भारताचे पहिले क्वांटम आणि AI विद्यापीठ स्थापन झाले आहे. किमी अँटोनेल्ली यांनी नुकतेच पार पडलेले चीनी ग्रँड प्रिक्स जेतेपद आपल्या नावावर केले आहे. महाराष्ट्र पोलीस भरती महत्त्वाचे. राज्यघटनेतील समिती उपसमिती अध्यक्ष: 1. मसुदा समिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर. 2. संचालन समिती डॉ. राजेंद्र प्रसाद. 3. कार्यपद्धती नियम समिती डॉ. राजेंद्र प्रसाद. 4. वित्त आणि स्टाफ समिती डॉ. राजेंद्र प्रसाद. 5. राष्ट्रध्वज संबंधी तदर्थ समिती डॉ. राजेंद्र प्रसाद. 6. संघराज्य संविधान समिती पंडित जवाहरलाल नेहरू. 7. संघराज्य अधिकार समिती पंडित जवाहरलाल नेहरू. 8. प्रांतिक संविधान समिती सरदार वल्लभभाई पटेल. 9. झेंडा समिती JB कृपलानी. 10. सुकाणू समिती KM मुंशी. 11. मूलभूत अधिकार उपसमिती JB कृपलानी. 12. अल्पसंख्याक हक्क उपसमिती HC मुखर्जी. 13. वित्त आणि स्टाफ उपसमिती AL सिन्हा. 30 मार्च 2000